सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना अंतर्गत सन 2023-24 अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून 11,28,588 खर्चित मोदी हुडको नगर येथील रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला। दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या नेतृत्वाखाली या कामाचे विधिवत पूजन होऊन शुभारंभ करण्यात आला। यावेळी हरीश तेलगू, सिद्धाराम वाडेकर, आमिर तांबोळे, फयाज शेख, शंकर नगरकर, जनार्दन कांबळे, गणेश दुगाने, मधुकर कश्यप, माणिक बेटे, विकी संकटे, आदिलभाई मुल्ला, मुन्ना कोळूर, वसंत गोरे, सविता बंगाली, नागम्मा बेडर, शकुंतला चिंतलवार यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते। मनोगत व्यक्त करताना सांगितलं की प्रभाग 22 मध्ये रस्त्याचं अंतर्गत काम प्रलंबित होतं, ते काम आज प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी शुभारंभ होत आहे आणि या ठिकाणी ही सर्व मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले। आमच्या शब्दाला विनंतीला मान देऊन या ठिकाणी सर्व मंडळी उपस्थित राहिल्यात, त्याबद्दल या भागाचा सदस्य या नात्याने मी सर्वप्रथम त्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो। मागच्या कालखंडामध्ये मी असेल, माझे नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील, आम्हा दोघांवरही आमच्या परिवारावर तमाम सोनीनगर हुडको वासियांचं प्रेम आणि आशीर्वाद राहिलेला आहे। येणाऱ्या पुढील काळात देखील आपलं प्रेम आणि आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी राहावं असे आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आजच्या या रस्त्याचा शुभारंभ झाला असं जाहीर करतो। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।